स्वामी क्षमा करा, काय झालं? भक्तांचं नामस्मरण ऐकतोय. तुम्हाला ऐकायचंय? बसा खाली. आमच्या पायाला हात लावा. नाण्यांचा आवाज? स्वामी क्षमा करा, पण आम्हाला तर नाण्यांचा कणकणाट ऐकू येतोय. आजकाल अनेकांना हेच वाटतंय की आम्हाला खणखणाट ऐकवला की आमची भक्ती झाली. स्वामी, बाहेर एका भक्ताने हे धन दिलंय आणि या पत्रात तुम्हाला विनंती केली आहे की तुम्ही त्याच्यावर कृपा करावी. जेणेकरून त्याची व्यवसायात भरभराट होईल. हो स्वामी, अहो तो माणूस गेल्या महिन्यात आला होता. तेव्हा मीच त्याला सांगितलं की स्वामी स्थानावर काहीतरी धन दे, तुझा फायदा होईल. चांगलं केलं ना स्वामी? काय सगळ्यांना जेवायला वाढ. हो स्वामी. करा सुरुवात. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजावन होते नाम घेता पुहाचे. जीवन करी जीवित्वा अंध हे पूर्ण ब्रह्म, उदरगर वर्ण नोहे जाणजे यज्ञ कर्म. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय. स्वामी क्षमा करा, पण अन्नाचं तर सोनं चांदी झालीये. मग खाऊ शकत नाही काय का? स्वामी अहो कसं शक्य आहे? अहो इथे तर सगळे सोन्या चांदीचे पदार्थ झालेत, हे कसे खाणार? स्वामी अहो पोट भरण्यासाठी अन्नच लागेल ना, हे नाही. तिपले पोटाची भूक भागवण्याकरता ज्याप्रमाणे अन्नच लागतं, त्याचप्रमाणे भक्तीची भूक सुद्धा पैशाने भागत नाही. तर त्याकरता भक्ताचा खरा भावच लागतो. पण जो हरवत चाललाय राजाराम सारखा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाबा, सिद्धी बाळा, हे पाहिलंस का? हे पहा, आपल्या स्वामींसाठी खास मुकुट बनवून घेतलाय. सोन्याचं? हो, आपल्या भक्तीचं सोनं आहे. दादा, काय अप्रतिम मुकुट आहे हा. मागच्या वर्षी तू स्वामींना सोन्याचा हार अर्पण केलास आणि या वर्षी हा सोन्याचा मुकुट. खरंच दादा, तुझी भक्ती पाहून आम्हीही भारावून जातो. श्री स्वामी समर्थ. सुधाकर, विचार कर, हा मुकुट स्वामींच्या मस्तकावर किती सुंदर शोभून दिसेल. या सोन्याच्या तेजामुळे स्वामींच्या मुखावरही एक तेज येईल.
आणि त्यांच्या त्या तेजपुंज दर्शनाने सगळ्या भक्तांच्या डोळ्यात दैवी तेज येईल. आणि हो, जितका मोठा मुकुट तितकी मोठी कृपा. काका, स्वामींना खरंच सोनं आवडतं का? अरे गणेशा, स्वामींना सोनं नाही आवडत खरंय, पण भक्तीचा सन्मान सोन्यानेच करायचा असतो. आणि खरं तर स्वामींना हा मुकुट अर्पण केल्यानंतर माझ्याही नावाला तेजस प्राप्त होणार आहे. पण दादा, आम्ही तर असं ऐकलंय की स्वामींना धनाचं कौतुक नाही, त्यांना तर आपल्यातला भक्तिभाव हवा असतो. भक्तिभाव काय होतं? भक्तिभावाने मला सांग, नुसत्या भक्तिभावाने मंदिर बांधता येतं का? अरे त्यासाठी सोना लागतो, पैसा लागतो, दान लागतं. देव नुसता भक्तिभावाने प्रसन्न नाही होत, त्याला अशा भेटवस्तूही द्याव्या लागतात. आणि हा मुकुट म्हणजे माझ्या भावनांचं प्रतीक, आणि माझ्या श्रीमंतीचं दर्शन म्हणजेच माझ्या भक्तीचंच दर्शन, नाही का? पण भाऊजी, अहंकार आणि भक्ती एकत्र राहू शकतात? अहंकार नाही नलिनी, अभिमान आहे हा. आणि आपल्या स्वामींचीच शिकवण आहे ना, भक्ती म्हणजे अर्पण. मी स्वामींना सोन्याचं मुकुट चढवणार. जिथे सोन्याचं तेज असतं तिथेच देवाच्या आशीर्वादाचंही तेज असतं. श्री स्वामी समर्थ. आमचा आनंद धनात नाही, भक्तांच्या नामस्मरणात आहे. याचा विसर पडत चाललाय तुला राजाराम. आई ग, दह्यात पाठ लागला. हे घे, हे सोनं लाव त्या जखमेवर. स्वामी, आहो थट्टा करताय का माझी? सोन्याचं नाणं कसं लावू? हो, यावर हळद किंवा एखादी मात्रा लावायला हवी. नाण्याने काही होणार नाही. कपिले, याचप्रमाणे भक्ती करता सुद्धा श्रद्धा हवी, धन नाही. अरे या धनाचा योग्य वापर करा, गोरगरिबात वाटा, त्यांची मदत करा आणि पुण्य संचय करा. शिव शंकर शंभो. स्वामी, तुमच्याच कृपेने माझ्या घरामध्ये सुख, संपत्ती, मान, सन्मान अगदी ओसंडून वाहतोय. दरवर्षी व्यापारामध्ये दुप्पट वाढ होतीये, दुप्पट नफा मिळतो. आपल्याला अर्पण केलेलं मुकुट या वर्षीच्या नफ्यातूनच बनवलंय. पाहिलं ना स्वामी, ऐश्वर्य आलं पण मी आपल्याला विसरलो नाहीये बरं. आता काही जण फक्त फुलं वाहतात, हार वाहतात, पण मी मात्र सोन्याचं मुकुट व्हायला आहे तुम्हाला. दादा, आपण खरंच खूप मोठे भाग्यवान आहोत. पण दादा, मागच्या वर्षी सोन्याचा हार, यंदा सोन्याचा मुकुट, हे थोडं जास्त नाही होते का? सुधाकर, अरे वेडायस काय तू? काय बोलतोयस? अरे स्वामींना आनंद मिळण्यासाठी हे सगळं करावंच लागतं. त्यांच्या सेवेमध्ये असं कमी जास्त करून कसं चालेल? ज्याचं मन मोठं त्याची अर्पण भावनाही मोठीच असायला हवी. आणि हे पहा, आज स्वामींच्या मूर्तीला मुकुट अर्पण केलाय, पण ज्या दिवशी अक्कलकोटला जाईन ना, त्या दिवशी प्रत्यक्ष स्वामींच्या मस्तकावर मुकुट अर्पण करेन. कोण म्हणतं फक्त भक्तच नशीबवान असतो म्हणून? कधी कधी देवही नशीबवान ठरतो. आता माझ्यासारखा भक्त लाभला म्हणजे स्वामींचं नशीबच की. हा श्री स्वामी समर्थ. अरे असे भक्त मिळणं म्हणजे देवाचे नशिबाच. त्याचा भक्त प्रल्हाद, आमचा स्वामी सूत.
आणि मूठभर धनाने देवाला विकत घ्यायला निघणारे भक्त म्हणजे देवाचे दुर्दैवच. कपिले, मूठभर माती घे. हो स्वामी. आता ही मूठभर माती त्या डोंगराला दे आणि डोंगर विकत घेऊन ये. हा? स्वामी, या मुठभर मातीचं त्या डोंगराला काय अप्रूप? हो, कसं शक्य आहे? हे घे. हे तांब्यावर पाणी समुद्राला दे आणि समुद्राचं सगळं पाणी विकत घेऊन ये. ह्याने समुद्र विकत घेऊ? कसं शक्य आहे स्वामी हे? हे कळतंय ना? अरे मग मूठभर धनाने तुम्ही ब्रह्मांड नायकाला विकत घ्यायला निघालात. त्यानेच दिलं सगळं, त्यालाच अहंकाराने दाखवत उन्मत्त होता. मग तुमची स्कृती तुमचे पाय जमिनीवर घेऊन येते. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी, खास आपल्यासाठी हा हैदराबादून धूप मागवलाय बर का सुधाकर. सामान्य धूपाने देव प्रसन्न होत नाही. स्वामींना सुद्धा त्यांच्या सेवेतल्या वस्तू सगळ्या उत्तमच मिळाल्या पाहिजे. बोला. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सुधाकर, हे घे. धर्मशाळेत जा आणि तिथल्या ब्राह्मणांना या सुवर्ण मुद्रांचं वाटप करून टाक. दादा, त्याऐवजी अन्नदान केलं तर? अन्नदान ही ईश्वर सेवा म्हणतात ना? ते आता जुनं झालं रे. आता हातात धन द्यायचं, मग त्या धनातून अन्न घ्यायचं की संसार करायचा हे ज्याने त्याने ठरवायचं. हा दादा, हे भागीदारांचे कागदपत्र. यावर तुमची स्वाक्षरी हवी होती. आणि दादा, हा कागद मात्र महत्वाचा आहे. तातडीने कारवाई करायची आहे. हे बघ सुधाकर, माझ्या स्वाक्षरीची ही सगळी कागदपत्र एकदम सुखरूप पोचव आपल्या भागीदारांपर्यंत. हो हो. आणि निरोप दे त्यांना की यावेळी नफ्याचं वाटप आपण पुढच्या आठवड्यात करणार आहोत. हा, म्हणजे कसं, देवही प्रसन्न आणि व्यापारही प्रसन्न. बाबा, मी नलिनी काकू सोबत आज बाजारात जाणार आहे. जाऊ ना? आणि बाबा, मी बाहेर गेलेच नाहीये. बर, जा. पण जाताना आपले 2 सेवक सोबत घेऊन जा. हे जग सुरक्षित नाहीये आणि तू तर माझ्या डोळ्यातला तारा आहेस ना बाळा. भाऊजी, सिद्धी आता लहान राहिलेली नाही आणि मी सोबत आहेच. थोडं मोकळं जगू द्या तिला. नेहमीच या सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवणार का तिला? नलिनी, आमच्या सिद्धीला मी लहानपणापासून तळहाताच्या फोडासारखं जपलंय. तिच्या जन्माच्या वेळी तिची आई गेली. त्या दिवसापासून तिच्या प्रत्येक श्वासावरती माझं बारीक लक्ष असतं. मी तर तिच्यासाठी सासरही असं शोधीन ना
तिकडे सगळं जगणं अगदी असं सोन्यासारखं असलं पाहिजे. खरं तर माझ्याकडे इतकी संपत्ती आहे की मीच एखाद्याला घर जावई करून घेईन. कसं आहे ना नलिनी, मी खूप साधं आणि गरिबीतलं आयुष्य जगलो. रोजच्या जगण्यासाठी सुद्धा कष्ट करावे लागत होते, पण यश दिसत नव्हतं. त्याच वेळी माझा एक वारकरी मित्र मला भेटला. त्यांनी मला एक सल्ला दिला. चालणे घेतो. तुला किती वेळा सांगितलं सारखा सारखा माझ्या दारात येऊ नको काम मागायला म्हणून. हा, भिकाऱ्या सारखा 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 येतोस. चालणे. उठ. माधव, तू राजाराम, तू जेव्हा जेव्हा अडखळशील तेव्हा तेव्हा तुझा हा मित्र तुला आधार द्यायला नक्की येईल. जगायचं कसं तेच कळत नाहीये रे. मी वडिलांचं कर्ज नाही फेडू शकलो. या सावकाराने पैसा, शेत, जमीन सगळं लुबाडून घेतलंय. माझ्याकडे कुठली कला नाही, काम नाही, मजुरीसाठी सुद्धा बोलवत नाहीत रे. जगायचं कसं हाच प्रश्न आहे बघ. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांबद्दल ऐकलंयस तू? नाही. कोण आहेत ते? साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारलं तरी संकट मागे वळतात. मला त्यांचं रूप माहित नाही. मला त्यांच्याविषयी काही माहितीच नाही, तर मी त्यांची भक्ती करू कशी? राजारामा, देव पुजायला देव पाहायची गरज नसते रे. फक्त मनी भाव असावा लागतो, निर्मळ भाव. तू शुद्ध अंतःकरणाने स्वामींचं नाव घे, ऊर भरून श्रद्धा ठेव, ते नक्की कृपा करतील. श्री स्वामी समर्थ. आणि मग पुढे मी माधवच्या सल्ल्यानुसार स्वामींची भक्ती करायला लागलो. दररोज दिवस रात्र फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करायला लागलो. थोड्याच दिवसात मला त्याचे अनुभवही यायला लागले. स्वामींनी मला फक्त धन नाही दिलं, त्यांनी माझं मनही बदललं. पूर्वी मी फक्त धन मागायचो, पण स्वामींनी शिकवलं, भक्ती केली की धन स्वतःहून येतं. आजवर मला स्वामींनी जे काही दिलं ते मी कधीच मागितलं नव्हतं. पण एक गोष्ट मात्र मी कायम लक्षात ठेवली आहे. ज्या घरात स्वामींचं नाव असतं त्या घरात अभिमानाला जागा नसते. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. ए राजाराम, गोविंद शेठ सावकारांनी बोलवलंय तुला मजुरीसाठी. श्री स्वामी समर्थ. गोविंद शेठकडे मी मजुरी करायला लागलो. गोविंद शेठला कुणी वारच नव्हतं. पुढे आजारपणामुळे त्याची प्रकृती खूप खालावत गेली. मग मी त्यांची मनोभावे सेवा केली. मी त्यांची मनोभावे सेवा केली म्हणून त्यांनी एक दिवस मला मरता मरता शेवटी जवळ बोलावलं आणि म्हणाले, राजाराम, आजपासून हे सगळं तुझं, असं म्हणून निघून गेले. पण मी व्यापारात लक्ष घातलं, व्यापाराची भरभराट केली. त्यानंतर मी एका स्वामींच्या भक्ताला सांगून स्वामींची मूर्ती बनवून घेतली. आणि मग ती स्वामींची मूर्ती जेव्हा घरात आली ना, तेव्हा तर अजूनच ऐश्वर्य वाटले. मी स्वामींच्या भक्तीत, नामस्मरणात कधी कुठलीही गोष्ट कमी पडू दिली नाही आणि स्वामींनी कधी काही कमी पडू दिलं नाही. मी तर फक्त स्वामींना सोन्याचं मुकुट दिला, पण त्यांनी माझ्या अवघ्या आयुष्याचं सोनं केलं. बाबा, हे सगळं स्वामींच्या कृपेचं फळ आहे, लक्षात ठेव.
मला माझ्या आयुष्यात मी स्वामींच्या केलेल्या भक्तीचं जसं फळ मिळालं तसं तुझ्या आयुष्यात तुलाही मिळेल. ही भक्ती म्हणजेच माझं धन आहे ना, आणि माझ्या या धनाचं पुण्य तुला सुद्धा मिळणार. बाबा तुम्ही म्हणताय तसं झालं ना तर मला अजून काय हवं? हे बघ, मी स्वामींची भक्ती करतो, पण त्या भक्तीत सुद्धा माझं नाव अधोरेखित झालं पाहिजे. मी स्वामींना कधी काही कमी पडू देत नाही, म्हणून स्वामी मला काही कमी पडू देत नाही. तुझं यश हे तुझ्या निरागस भक्तीचं यश होतं राजाराम. पण जसा जसा पैसा येत गेला, भक्तीमध्ये निरागसता हरवली, अहंकार डोकवायला लागला, भक्तीतला भाव हरवला आणि भक्ती व्यवहारिक झाली. पुण्याला ओढी लागली. ज्याप्रमाणे व्यवहारात नफा होतो तसा तोटाही होतो. तुला कसा आणि किती तोटा होणार याची तुला जाणीव नाही. शिव शंकर शंभो. गणेश, इकडे ये. ही दादाने दिलेली पैशांची थैली घे. या पैशांचं काय करायचं माहितीये ना? हो बाबा, यातली अर्धी नाणी धर्मशाळेत नेऊन वाटायची आणि उरलेली आपल्या गुप्त तिजोरीत लपवायची. शाबास, जा लाग कामाला. ते सगळं होत राहील, पण आपल्या घराची श्रीमंती आली ना, ती भाऊजींमुळे आली आहे. त्यांच्यासमोर उघडपणे बोलता येत नाहीच, पण त्यांची जी स्वामींच्या नावाखाली उधळपट्टी चालली आहे ना, त्याचा त्रास होतो मला. हा जो सगळा पैसा आहे ना, तो आपला पैसा आहे, आणि पैसा उधळायचाच आहे ना, तर उधळा म्हणा आमच्यावर. नलिनी नलिनी नलिनी, अगं किती त्रास करून घेशील स्वतःला? नको काळजी करूस. दादाच्या उधळपट्टीला चाप लावण्याची सगळी व्यवस्था मी केली. म्हणजे आपण ठरवलं तसं तुम्ही केलं? हो. दादा, तू हे काय करतोयस? एवढं सोनं? असं काय करतोस सुद्धा? मी गावातल्या मंदिराला भरघोस देणगी देत असतो, माहित नाही का? आज गावातल्या सगळ्या गावकऱ्यांनी माझी धान्यानं तुला केली. मग एक विचार आला मनात माझ्या, स्वामींची आपल्यावरती एवढी कृपादृष्टी, त्यांच्या कृपेने ऐश्वर्य आलं. मी आता अक्कलकोटला जाणार आहे, स्वामी स्थानावर. आणि स्वामी स्थानावर जाऊन स्वामींची सुवर्ण तुला करणार. हे सगळं सोनं, नाणं, दागिने सगळं स्वामींच्या चरणी अर्पण करणार. दादा, तू हे का करतोयस? अरे, मी एवढा मोठा स्वामींचा भक्त, त्यांची माझ्यावरती कृपादृष्टी आहे, मी त्यांचा लाडका भक्त आहे, हे सगळ्यांना कळायला नको, समजायला नको? चला, सगळ्यांनी तयारी करा. मी जयपूरहून जरतारीचे अंगरखे सुद्धा मागवले. मी सोन्याचं मुकुट, हार आणि पादुका सुद्धा बनवायला टाकल्यात सराफाकडे. अक्कलकोटला निरोपही धाडलाय, पोहोचेल उद्यापर्यंत. इतकी वर्ष स्वामींना प्रत्यक्ष न बघता त्यांची भक्ती केली. आता मी त्यांना प्रत्यक्ष भेटीन, आणि स्वामींची सुद्धा माझ्यासारख्या अनोख्या भक्ताची पहिल्यांदा भेट होईल. दोघांसाठीही हा अनुभव अलौकिक असेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
गोपाळ बुवा, पंचक्रोशीतील सगळ्यात श्रीमंत सावकार आज अक्कलकोट मध्ये येणार आहेत. त्यांना स्वामी दर्शन होणार आणि मला लक्ष्मी दर्शन. अक्कलकोट ही देवभूमी आहे. हीच विश्वेश्वराची काशी आहे. हीच श्रीहरीची गया आहे. हेच आहे ब्रह्मदेवाचे पुष्कर क्षेत्र. पण 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 काय? भक्तांच्या समर्पणाला आमच्या कृपेची साथ हवी. अक्कलकोट महान तीर्थ, तिथवर नेण्यास मात्र स्वामीच समर्थ. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. माऊली रामकृष्ण हरी. बसा. माफ करा पण मी ओळखलं नाही आपल्याला. माऊली मी वारकरी. त्या वारकऱ्यानं तुम्हाला यशाची दिशा दाखवली आणि मी यश टिकवण्याचा मार्ग दाखवतोय. साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारलं तरी संकट मागे वळतात. नाही मी समजलो नाही. अक्कलकोटला चालला आहात असं कळालं? होय माऊली, आमच्या स्वामींची सुवर्ण तुला करावी असा मानस आहे माझा. सोनं नाणं दागिने सगळं तिथे अर्पण करायचंय. अहो कशा करताय सगळं? मला सांगा, समजा तुम्ही तुमच्या आईपासून बरीच वर्ष लांब आहात आणि अचानक एक दिवस तुम्ही तुमच्या आईला भेटण्याकरता चालला आहात आणि जाताना भरपूर दाग दागिने सोनं नाणं घेऊन चालला आहात. पण आईला कुठल्या गोष्टीने आनंद होईल? तुम्ही प्रेमानं मायेनं मारलेल्या हाकेचा की त्या सोना नाणं दागिन्यांचा? हाकेमुळे आनंद होईल. माऊली यातच उत्तर आहे. अक्कलकोटला जाताना स्वामींचं फक्त नाव घ्या, हा दिखावा कशा करता? ते मी करणारच आहे, पण मला स्वामींसाठी हे करायचंय. अहो पण त्या स्वामींसाठी करण्याचा भाव कुठे आहे? यात फक्त मी भक्त म्हणून कसा श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे. अहो हिरे मोती दाग दागिने सोन्याचा मुकुट याने स्वामी प्रसन्न होत नाही. मी केलं, मी करणार, मी दान करणार. माऊली तुम्ही आहात कोण? हा अहंकार कसला? आणि मी ह्या सगळ्या गोष्टी अर्पण केल्या तर? स्वामींची परवानगी आहे? त्यांचं बोलवणं आलंय? नाही, पण त्याची काय गरज? बर ठीक आहे.
एक काम करा माऊली, या मातीला आकार देऊन दाखवा. असू द्या. हे घ्या, हात धुवून घ्या. एक काम करा, हे जे दगड पडले तर समोर, हे एकावर एक रचून दाखवा. असू द्या माऊली. आता एक छोटं काम करा. ते पहा, ते झाड आहे ना, त्या झाडाचं एक पान तोडून आणा. हे सोपं आहे माऊली. माऊली, एवढ्या साध्या सोप्या गोष्टी तुमच्या मर्जीने घडत नाहीये. मग अक्कलकोटला जायचं की नाही हे स्वामींच्या मर्जीशिवाय घडणार आहे का? हे पहा, इथून फार तर फार 150-200 मैलावर असेल अक्कलकोट. पालखीनी जाईन, घोड्यावर बसून जाईन, वेळ आली तर चालत जाईन, पण मी अक्कलकोटला जाईन. माऊली, हा अहंकारच तुम्हाला जाऊ देणार नाही. माऊली, अहंकाराने उचललेलं प्रत्येक पाऊल जरी सामर्थ्यवान असलं तरी स्वतःच अडथळा निर्माण करतं. आणि भक्तीने, श्रद्धेने उचललेलं प्रत्येक पाऊल एक नवा मार्ग खुला करतं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हे सगळं बांधलंय ना नीट? सोन्याच्या विटा आहेत बरं त्यात. आणि तुझी झाली आहे का सगळी तयारी? सुधाकर, ए सुधाकर, चला आपली अक्कलकोटला जायची वेळ झाली. चला उचला. खबरदार, खबरदार, त्या कोणाला हात लावलात तर. मागे वा. सगळं वागतोयस तू सुधाकर? दादा, तू यातली कोणतीच वस्तू घेऊन जाऊ शकत नाहीस. काय? हेच काय, आता घरातील कोणत्याही संपत्तीवर तुझा हक्क राहिलेला नाही. काय बोलतोयस तू सुधाकर? वाच, नीट वाच. पण हे मी लिहिलंच नाही आणि ही स्वाक्षरी मी केलीच नाहीये. दादा, हा कागद खरा आहे आणि ही स्वाक्षरी सुद्धा तुझीच. तू माझ्यावर आंधळा विश्वास ठेवत आलास आणि त्याचाच मी योग्य उपयोग करून घेतला. तुला आठवतंय, तुला स्वाक्षरी करण्यासाठी मी भागीदारांची पत्र दिली होती. त्या पत्रांमध्ये हा कागद सुद्धा दिला होता. दादा, तू गाफील राहिलास. आजपर्यंत आम्ही इतकं सहन केलंय ना, त्याचा कंटाळा आला आम्हाला, म्हणून एकटाच हात मारला आम्ही.
सुधाकर, हे सगळं करायची काहीच गरज नव्हती. अरे माझ्या सिद्धीचं लग्न झाल्यानंतर हे सगळं तुमचंच होणार होतं ना. दादा ती अडचण नव्हतीच. खरं तर तू स्वामींच्या नावाने सगळं उधळत चालला होतास ना, ते आम्हाला मान्य नव्हतं. आणि तुला सांगितलं असतं तर तू ऐकलं असतंस का? नाही ना. म्हणून हा मार्ग पत्करावा लागला. ए, उचला त्या गोण्याने आत न्या. हे बघा, तुम्ही आत जाऊ नका. थांबा इथेच, थांबा कशाला इथेच. थांबलात? आत नाही बोललो ना. विश्वासघात केलास तू माझ्याशी. माझ्याशी विश्वासघात केलास तू. संपलंय सगळं. सगळं संपलंय दादा. आता तुझ्या हातात काहीच राहिलेलं नाहीये. कारण आता हे सगळं माझं आहे. माझं. सुधाकर, ऐक माझं. चल बाहेर. सुधाकर, असं वागू नको रे. सुधाकर, मी मोठा भाऊ आहे तुझा. आता हो या घरात ना. रामकृष्ण हरी. पुन्हा अडखळलास. तेव्हा त्या वारकऱ्याने हात दिला होता. आज मी आधार देतो. मी माझ्या आयुष्यातला प्रत्येक श्वास माझ्या भावासाठी वेचला. मी उचललेलं प्रत्येक पाऊल त्याचा मार्ग सुकर व्हावा म्हणून होत. मी प्राणपणाने सगळं केलं माझ्या भावासाठी. सर्वस्व अर्पण केलं. आणि त्याच भावाने मला असं विश्वासघात करून घराबाहेर काढले. एकीकडे माझा आत्मा अस्तित्व विसरत चाललाय आणि मी उभा आहे. का उभा आहे मी? हा अन्याय माझ्याच वाट्याला का? याला तूच जबाबदार आहेस. तू भक्तीमध्ये व्यवहारिकपणा आणलास आणि तोच व्यवहारिकपणा तुझ्या घरात शिरला आणि त्यानेच तुझा घात केला. अरे मोठेपणाने म्हणतास अमुक करेन तमुक करेन. काय झालं? काय उरलं? मान्य कर. स्वामींच्या मर्जीशिवाय काही होऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मी आता स्वामींच्या मनात नाही? स्वामी मला विसरले? माझ्यासारख्या भक्ताला असं स्वामी नाकारू नाही शकत. मी अक्कलकोटला जाणार. स्वामी स्वतःहून मला भेट देतील. अहंकार सोड. तू जे ठरवलंयस ते काही होणार नाहीये. आणि मान्य कर, जोपर्यंत स्वामी ठरवत नाही तोपर्यंत तू अक्कलकोटला पोहोचू शकणार नाही. मान्य आहे, मी सगळं गमावलंय. पण माझ्यात अजूनही रग आहे, बळ आहे. मी अक्कलकोटला जाणारच. सिद्धी, आपण चालत जाऊया अक्कलकोटला आणि तिथे जाऊन विचारू स्वामींना की माझ्या बाबतीत हा असा अन्याय कसा काय घडू दिला त्यांनी. चल आपण चल. अहंकाराचा लाडका सोबती म्हणजे दुर्भाग्य. कितीही अडवलं तरी तो दुर्भाग्याला आमंत्रित करतोच. कपिलाताई, अहो कपिलाताई, अहो हे काय? मी हे स्वामींच्या पूजेसाठी पाणी भरून ठेवलंय. तुम्ही कुठे घेऊन चाललात?
आता हे पाणी वापरते गयाते मी, मग नंतर कळशी भरून ठेवते परत. हे बघा, तुम्हाला जर पाणी हवं असेल ना तर विहिरीवर जाऊन भरा. हे पाणी नका घेऊ तुम्ही. मी तेच तुम्हाला सांगते, आता हे पाणी वापरते, मग मी विहिरीवर जाते आणि कळशी भरून घेऊन येते. हा कपिलाताई, अहो ऐका माझं, हे पाणी ठेवा. मी सांगितलं नाही कपिलाताई, अहो स्वामींचं पाणी आता वापरा. माई गया बहिणी, अहो काय झालं? बाळप्पा भाऊ, अहो हे पाणी मी स्वामींच्या पूजेसाठी भरून ठेवलंय, पण त्यांना हेच पाणी हवंय. बाळप्पा भाऊ, अहो मीही गयातींना हेच सांगते की आता हे पाणी मी वापरते, मग नंतर कळशी भरून ठेवते मी. हा, पण ह्या ऐकत नाहीयेत ना. कपिलाताई, तुम्ही स्वामींना नेहमीच गृहीत धरता. अहो स्वतःची कर्म बदला, नाहीतर याचे परिणाम वाईट होतील. माझी कर्म आहेत ना, त्याचे परिणाम वाईट मलाच भोगावे लागतील ना. मग भोगेन मी कर्म, तुम्ही नका शिकवू मला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काही करून अक्कलकोटला पोहोचलं पाहिजे आपण. ही परीक्षा आहे माझी. आता थांबणं नाही, मागे फिरणं नाही. बाबा, तुम्ही खूप थकलात, थोडी विश्रांती घेता का? ते बघा, ते तिथे झाड आहे, तिथे जाऊन विश्रांती घेऊया. चला. बाळा, देह थकतो, श्रद्धा नाही. देहाला मर्यादा आहेत ग, विश्वासाला नाही. एकदा स्वामींच्या चरणी लीन झालो की सगळा थकवा आपोआप निघून जाईल. आता थांबून नको. चल, स्वामी समर्थ. स्वामी! बाबा, 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 काय होतंय तुम्हाला? बाबा, सिद्धी, कोणी आहे का? सिद्धी, बघा ना माझ्या बाबांना काय झालं. बाबा, मला अक्कलकोटला घेऊन चल. माझी शेवटची इच्छा समजावं तर. बाबा, असं काही अभद्र बोलू नका. बाबा, स्वामींवरती विश्वास ठेवा. ते वारकरी दादा म्हणाले होते, तू तुझ्या मर्जीने येशील, काही होणार नाही. स्वामींच्या मर्जीने जाशील तरच पेट घडेल. त्यांच्या मर्जीने चाललंय सगळं. श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. बाबा, स्वामींवरती विश्वास ठेवा, तेच बळ देतील आपल्याला. श्री स्वामी समर्थ. बाळा, ही आता फक्त त्याची परीक्षा नाही तर तुझी देखील परीक्षा आहे. तू आम्हाला भाग पाड की आम्ही तुला इथपर्यंत घेऊन येऊ. शिव हरी शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो.